भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे. कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही, गद्दार घराणेशाही. छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत. रायगडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी मोदी की गॅरंटी म्हणत मतदारांना साथ घातली होती. त्याचा लाभ भाजपला झाल्याचं निवडणूक निकालात बघायला मिळालं. 5 पैकी 3 राज्यात भाजपची सत्ता आली. थर्ड टर्म टॉप 3 इकोनॉमी पे पहुंच के रहेगा भारत, और ये मोदी की गारंटी है. मोदी गॅरंटीची जादू चालल्यामुळे आता भाजप आणि पंतप्रधानांकडून मोदी गॅरंटीवर भर दिला जातोय. नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी आपल्या गॅरंटीचा पुनरुच्चार केला होता. और इसलिए मैंने कहा था, लिख कर रखिए, देश बदलेगा और जरूर बदलेगा. ये तब मोदी की गारंटी थी. मोदींच्या याच गॅरंटीच्या आश्वासनावर उद्धव ठाकरेंनी बोट ठेवलं. तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला, तर भाजपनेही त्याला सडेतोड उत्तर दिलं. एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक, घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे. अच्छा, म्हणजे त्यांना यायची इच्छा जागी असेल आता, कारण त्यांच्याकडे खूप चौकशा सुरू झाल्या आहेत. तर त्यांना असं वाटत असेल की आपण भाजपमध्ये गेलो तर क्लीन चिट मिळेल, म्हणून कदाचित हे भाव व्यक्त करत असेल. कथित जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी ईडीनं अटक केली. त्यामुळे केंद्रीय पातळीवर इंडिया आघाडीला मोठा हादरा बसलाय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोरेन यांना अटक झाली आहे आणि तोच संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलंय. तसंच घराणेशाहीवरूनही मोदींना सवाल केलाय. की कल्याणमध्ये मी गेलो त्याच्या 1-2 दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते. घराणेशाही. मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो, म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच, पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे, गद्दार घराणेशाही, गद्दारी करणारी घराणेशाही आहे. उद्धव ठाकरेंना हा बोलायचा अधिकार नाहीये. उद्धव ठाकरेजींनी मुख्यमंत्री होताबरोबर पहिलं मंत्रीपद आपल्या मुलाला दिलं, आदित्य ठाकरेला. संस्कार स्वतःवर असले पाहिजे, तेव्हा दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार असतो. तुम्ही संस्कार गमावले आहेत उद्धवजी. उद्धवजी, तुम्ही एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला, विदर्भातल्या छोट्या कार्यकर्त्याला, मराठवाड्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ते मंत्रीपद देऊ शकले असते. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे आणि सभांचा सिलसिला सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मोदी गॅरंटीचा प्रचार केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच विरोधकांकडून त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला जातोय. अब नरेंद्र मोदी जी कहते हैं, लेकिन आपने क्या कहा शब्द मोदी की गारंटी? मोदी की गारंटी बोली ना. मोदी की गारंटी का मतलब 100% झूठ है. जो भी प्रधानमंत्री कह रहा है, मैं आपको गारंटी देके कह सकता हूं कि झूठ बोल रहा है. विरोधकांचा टीकेचा सूर पाहता आगामी काळात मोदी की गॅरंटीवरून राजकारण रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.